रागेल मग आता मी आलो सोबत आणि तुम्ही तुमचं हिंडताय इकडे सोबत आले मला सोबत थांबव का नाही आवाज तरी द्यावा का नाही. कारण मित्रांनो मी तुमचा लाडका स्वयं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज स्पेशल ब्लॉग म्हणजे आज शिवरात्री. तर सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण चाललेलो आहे शिवरात्री साजरी करण्यासाठी शिंगणापूरला. तर कसं काय होतं ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि जे आपलं जे आता यूट्यूबचं जे होतं स्टुडिओवर मी लई दिवस गेलो नव्हतो IT स्टुडिओवर, ते बघितलं चेक केलं मी. तर माझं जे वॉच लिस्ट आहे वॉच टाईम आहे आणि जे व्ह्यूज आहेत ब्लॉग पूर्ण बघा. मस्तपैकी आवरलेलं आहे मी, आंघोळ वगैरे करून आलेलो आहे. तरी आपली आजी थोडीशी कॉफी प्यायची जरा क्रेविंग झाली. तर मी एक व्हिडिओ बघितलेला त्याप्रमाणे मी कॉफी थोडंसं गरम पाणी आणि साखर टाकली ना तर हे मिक्स करायचं आहे. तर तुम्ही हे जी फ्रेश आलेली कॉफी बघितली असेल कोल्ड कॉफी तसंच बनवतोय. आता बघूया कसं काय होतं हे हलवतोय थोडं वेळ झालं. आणि हे बघा डिगू पण आलेले आहे आपल्याला इथं हिजेसोबत खेळायला नानूसोबत. गेली पळून वेळ झाला हलवते असलं काय ते झालंय बघा. दूध टाकायचं आहे कोल्ड मिल्क टाकून बघू त्यासारखं तर दिसतंय मला व्हिडिओत जसं बघितलेलं तसं तर दिसतंय. तर बघू डायरेक्ट ह्यातच होतो कशाला बाहेर काढायचं. ते थिक तर झालेलं आहे आतलं जे होतं ते थिक तर झालेलं आहे. तर हे बघा असा विषय झाला. हे बघा आणि बनवायच्या आधीच हे दोघं मागायला लागलेत मला, हे दोघी. पण ह्यांना काय मी देणार नाही. टेस्ट कशी टेस्ट चांगली काय चांगली बघा. जेवणासाठी तर काहीतरी बघू काय आहे. तर मम्मीने तर काल रात्रीची भाजी ठेवलेली कारण की सगळ्यांच्या घरात उपास म्हटल्यानंतर मला एकट्यालाच ठेवलेली काल रात्रीचं सूप. आता वाढून जेवतो मस्त पैकी. आता मस्त पैकी बसलो पटांगणात माझं पंचपक्वान घेऊन TV बघत. हे बघा आणि हे बघा जिंजावती दळण द्यायचं म्हणून मी घालतो रानात. तर आता दळण दळलेलं मामी पण आलत्या आणि आता दळण दळलेले आता चाललो वरच्या घरी. हे बघा चाललेले वरच्या घरी मस्तपैकी. आतून तर काय शिंगणापूरला जायचं फिक्स नाही आहे. मामा कामाला कुठंतरी काम आहे त्यांचं, तिथून जर आले तिथून तसंच फिरून जायचं आहे शिंगणापूरला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली आता चाललेलो आहे. आता हे बघा आवरायला चाललेलो आहे मी मस्तपैकी. आंघोळ वगैरे करणार आहे कारण की आत्ता ते आले ते मामा वगैरे कामावर. आता इथून आवरून जायचं आहे. मम्मी झोपली इथं आणि पप्पा म्हणत होते जरा दमाने जावा, गाय वगैरे करू नका, गाडीत चाललाय तर नीट जावा, पळू वगैरे नका गाडी. म्हटलं ठीक आहे पप्पा जातो नीट. परत आवरलं कारण गाडी वगैरे आलती बाहेर. आवरलं मस्तपैकी चांगले कपडे वगैरे घातली. इथून मम्मी पण उठलेली तेव्हा बाहेर बघितलं तर ते येऊन थांबलेले मामा वगैरे चहा वगैरे पित होते त्यासाठी थांबलेली गाडी. आणि तुम्हाला हे होणार नाही विश्वास बसणार नाही पण आम्ही चाललेलो लेजेंडरी मारुती सुझुकी 800 मध्ये. तर ही बघा जुनी गाडी. मला तर त्या गाडीत बसल्यापासून जी भीती वाटत होती ना कधी मोडल कारण की इतकी आवाज मारत होती. त्यात एक जण येत होतं त्यासाठी खूप वेळ थांबलेलो. आम्ही 4 वाजता निघलेलो, 1 तास झाला तरी आला नव्हता तो. फायनली तो तिकडं म्हटला अंतुरण्यात येतो. तोपर्यंत आम्ही अंतुरण्यात गेलो. अंतुरण्यात जरा वेळ बसून तिचा चहा प्यायला तरी तो काय आला नव्हता. ते बारक्या नाही का बारक्या म्हणतात त्याला, तरी तो आला नव्हता. त्याची वाट बघत 7 वाजल्या तरी आम्ही अंथरुण्यातच होतो. मग फायनली ते आला 5 मिनिट. मग थोडा वेळ जरा फ्रेश होण्यासाठी बाहेर आलतो, वॉशरूम वगैरे करण्यासाठी बाहेर आलो. निघालो आम्ही इथून. आता इथून जायचं आहे गोंदावले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी.
गाडीत बसलो. परत एका ठिकाणी थांबलो. म्हणलं काहीतरी खायला तरी घ्यावं वगैरे, कारण की सगळ्यांचे उपवास होते, माझे उपवास नव्हते. मग म्हणलं मामांना म्हणलं काहीतरी खायला घ्या. मामांनी कोल्ड्रिंक वगैरे घेतली. कोल्ड्रिंक वगैरे पिली मी आणि बिस्किट वगैरे घेतलं. मग हा बघा, हा जो मधला आहे का नाही, त्यासाठी थांबलेलो आम्ही लय उशीर. ते आणाय गेले ते मामा वगैरे, ते खाल्लं आणि थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणलं पेट्रोल टाकावं गाडीत. आधीच टाकलेलं 800-900 रुपयाचं, पण परत म्हणलं कमी पडू नये. परत मग 500-600 रुपयाचं अजून पेट्रोल टाकलेलं आहे. म्हटलं जास्तीच असावं, काय विषय नाही. मग फायनल तिथं पोचलो, गोंदावले महाराजांच्या त्या मंदिराच्या तिथं. मग असं विषय होता सगळा मस्तपैकी. रोड वगैरे मोकळत होतं आणि असलं स्वच्छता वगैरे होती ना तिथं मस्तपैकी. मग आधी तिथं हॉटेलमध्ये गेलो, पाणी पिलो आणि इतकी भारी होतं ना. चप्पल वगैरे गाडीतच काढलेली. ते समोरचं जे आहे ते मंदिर महाराजांचं होतं आणि हे मंदिर तब्बल 15 एकरच्या ह्याच्यात पसरलेलं आहे. ह्यामध्ये व्यायामशाळा म्हणू नका, गौशाला म्हणू नका, सर्व विविध प्रकारच्या कृती वगैरे आहेत. ह्यात निवासस्थान आहेत खूप सारे. यांचे ट्रस्ट मोठा आहे. तर हे समोरचं जे आपण चाललेलो आहे ते जे बारकं आहे ते मंदिर आहे गोंदावले महाराजांचं. हे समोरचं हे आता तिकडं चाललेलो आहे आम्ही. तर इथून असं सरळ गेल्यानंतर गेटच्या आतमध्ये आल्यानंतर इथून समोर अशा ग्रिल लागतात. त्या ग्रिलच्या आतमध्ये आल्यानंतर हे बघा, हे आतमध्ये मंदिर आहे. आतमध्ये काय मला जास्त वेळ व्हिडिओ काढता आला नाही, कारण की खूप गर्दी वगैरे होती. बाहेर आल्यानंतर व्हिडिओ काढला नीट. तर हे बघा, इतकं मोठा पॅसेज होता ना इथं. तर हे मोठं मुख्य मंदिर आहे. हे बघा, इकडं निवासस्थान आहेत. इकडं पण सगळं निवासस्थान, गौशाला, व्यायामशाळा, नाही प्रकारच्या विविध कृती, शाळा, कार्यशाळा आहेत तिथं. हे तब्बल 15 ते 16 एकरामध्ये पसरलेलं मंदिर आहे आणि ह्यांचं ट्रस्ट पण खूप मोठं आहे. मग तिथून चाललो आहे जेवण बघण्यासाठी. म्हटलं जेवण असतं इथं, तर इथं जेवणाचं हे असतं नियोजन. पण आम्ही गेलो त्यावेळेस जेवणच संपलेलं. तिथलं बॅरिकेडच बंद केलं त्यांनी गाण्याचा. म्हटलं जाऊ द्या, काय परत इथून शिंगणापूरला पण जायचं आहे. मग तिथून न जेवण करता आलो शिंगणापूरमध्ये. डायरेक्ट शिंगणापूरमध्ये आल्यानंतर गाडी पण वरती जाऊ देत नव्हती महाशिवरात्रीमुळे. मग काय तिथून चालत चाललो आहे आता 3-4 किलोमीटर वरती. तर हे चालतच जायचं आहे. मंदिर इतक्या लांब आहे ना वरती, खूप लांब होतं मंदिर. आणि इथून असं जायचं आहे डांबरेने चालत. आणि चालायचं पण काय नाही, असं चढावरती जे चाल नाही का नाही, त्याच्यामुळं चालूच वाटत नव्हतं. असं वरती चढावरती असं चालणं होतं, त्याच्यामुळं चालूच वाटत नव्हतं कसलंच. पण तरी आपलं चालत वरती मंदिराच्या जवळ आलतो. एवढं सगळं चालून झाल्यानंतर आलो प्रथम दर्शनासाठी. हे जे समोरचं आहे हे बळीचं मंदिर आहे. तर मला पण इतकं काय माहिती नाही इथला इतिहास, कसलं बळीचं मंदिर. इथं लिहिलं तर प्रथम दर्शन बळीचं मंदिर. इथून आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर इथं सगळे भाविक वगैरे झोपलेले, कारण की उशीर पण झाला. आम्ही तिथं पोचलेलो 11 वाजता आणि गोंदावले महाराजांच्या इथं पोचलेलो 9 वाजता, 9-9:30 वाजता. अर्ध्या तासात परत इथून शिंगणापूरला आलतो. मग इथून असंच वरती जायचं होतं. इथनं पण पुढं खूप वरती होतं मंदिर. इथून पण तब्बल 150-200 पायऱ्यावरती मंदिर होतं. आता इथून हे स्टार्ट झालेल्या आहेत पायऱ्या. इथून ते डायरेक्ट शेवटपर्यंत मंदिरापर्यंत डायरेक्ट पायऱ्या आहेत आता इथं. तर इथं बारकी मंदिरं होती. काय इथून पण खालनं पण चालत आलो, इथनं पण चालत आलो आहे. ते समोरचं जे मंदिर आहे तिथं जायचं आहे. ही बॅक साईड आहे. आता इथं फ्रंट साईडला आलो आहे आम्ही मंदिराच्या. इथून मेन मुख्य दर्शन, आता मोठं गेट चालू होतं इथनं मेन दगडी बांधकामाचं. तर इथून जे डायरेक्ट मंदिराच्या दरवाजापाशी पोचतो आहे. इथून वरती आल्यानंतर हे बघा, इथं पण अशा पायऱ्या आहेत. मंदिरं वगैरे बारकी मंदिरं पण आहेत. इथून तसंच अजून वरती जायचं आहे. इथून वरती आल्यानंतर हे बघा, आता हे जे चालू आहे आपण जे बघतोय हे डायरेक्ट आता जी लाईन आहे ही डायरेक्ट इथं जाणार आहे मंदिरात. तर मंदिरात दर्शन करून आल्यानंतर खाली आलो, कारण की मंदिरात काय शूटिंग अलाउड नव्हती. इतकी गर्दी होती ना भाविकांची महाशिवरात्रीमुळे. मला मोबाईलसुद्धा बाहेर काढता आला नाही, त्याच्यामुळं काय तिथने व्हिडिओ काय काढले नाहीत. मग तिथून आलो बॅक साईडला. मंदिराच्या बॅक साईडला एक नंदी आहे, तिथून पाणी वगैरे येतं शिवलिंगवरचं.
ते डोक्यावरून हे वगैरे घेते तिथं. तिथून बॅक साईडला आल्यानंतर हे जे काम चालू होतं मंदिराचं अजून कलर पेंटिंगचं वगैरे, म्हणून इतके ते काट्या वगैरे लावलेल्या वरती. तर इथून आलो. इथून म्हटलं प्रसाद घेतला. प्रसाद वगैरे घेतल्यानंतर खाली आलो. पण खाली आल्यानंतर जे 3 जण होती ती दुसरीकडे गेली आणि आम्ही 3 दुसरीकडे आलो. म्हणजे आम्ही हरवलो आणि ती गेली खाली आणि आम्ही राहिलो वरतीच. तर म्हणलं मंदिराच्या बॅक साईडवरून बघूयात रस्ता असेल तर, कारण की सगळे रस्ते एकसारखे दिसत होते, नुसते स्टॉल आणि नुसत्याच गाड्या. मग इकडं आलो. खाली बघितलं तर इकडं किल्ला होता. परत म्हणलं वरती आलो. इथं परत वरती बघितल्यानंतर इथं बघितलं, पण तरी फिरून तिथं चालतो आम्ही. त्याच जागी मगाशी जी किल्ला होता त्याच जागी आलतो. असंच गोल राऊंड 2 राऊंड मारले मंदिराला अक्षरशः मी आणि मामांनी. 2 राऊंड झाल्यानंतर सुद्धा ती 3 गावत नव्हती. मग मामा म्हणले ह्या रस्त्याने चला, जिथं जाईल तिथं जाईल. मग त्या रस्त्याने आलो फायनली खाली. तर खाली आल्यानंतर मग ते बळीचं मंदिर दिसलं मला, की जिथं थांबलेलो पहिल्यांदा. पण ती तिथं पण नव्हती. आणल्यानंतर मी तरी चेक केलं आपलं तिथं असली तरी, पण तिथं बघितलं तर तिथं पण नव्हती बसली ती. मग तिथून तसंच खाली रोड चाललेला, तिथून तसंच खाली चाललो आता. परत खाली उतरल्यानंतर ती एका ठिकाणी दिसली आम्हाला. तोंड नाही का तुम्हाला थांबायला? इथं या म्हणून, इथं थांबा म्हणून, आम्ही चला सोबत म्हणून. अरे पण लगेच तोंड वर केलं की दोघात आले असेल मग तुम्ही सोबत. 2 मिनिटं आम्ही तिघं संगत आलो इथं. 2 मिनिटं 4 वेळा फेर मारलं की आजा. याला काय घ्यायचं तर पुढे तुला पण आता बोललं की रागेल. मग त्यांची चाललेली माझं असलं पाय दुखायला लागले. वर खाली आता तब्बल 4 चक्रा मारल्यात मी राऊंड त्या ह्याला मंदिराला. परत आलो तिथून तसंच खाली गाडीपाशी. म्हणलं आता गाडीपाशी जाऊयात. तर दर्शन घेतलं, गोंदवले महाराज गेले. तर इथून चाललोय खाली आता गाडीकडे जात होतो. पण तरी ह्यांची काय भांडणं संपत नव्हती. कोण म्हणायचं तू आम्हाला बोलवलं नाही, एक म्हणायचं तू बघितलं नाही. जाऊ द्या म्हटलं, ह्यांची भांडणं होऊ द्या. पुढे गेल्यानंतर चालली ह्यांची शेषनामार्करी चालू राहिली. पण चला आता मी ब्लॉग करतो इथंच एंड. असाच ब्लॉग पाहण्यासाठी मला असं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता इथून खाली आल्यानंतर जाणार घरी. आत्ता इथं वाजले ते रात्रीच्या 12 वाजता दर्शन करून खाली आलो आहे मंदिराच्या. तर शिवरात्री संपलेली आहे. तर तुम्हालाही परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, हा व्लॉग इथंच एंड करतो. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो पण करून घ्या. ही माझी इंस्टाग्राम आय डी आणि डिस्क्रिप्शन पण चेक करून घ्या, तिथे माझी इंस्टाग्राम आय डीची लिंक आहे.